त्यासाठी त्यांना काही अधिकार द्यायचे होते आणि म्हणून आता मुख्यमंत्र्यांशी सुद्धा आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये बावनकुळे साहेब आणि मी आम्ही चर्चा करणार आहोत आणि तो ड्रॅगन पॅलेसचा जो काही तो विषय आहे सुलेखा कुंभारचा तो सुद्धा मार्गी लावायचा. निधीला घेऊन काही नाराजी नाही, निधीची काही नाराजगी नाही. काल माझं अजितदादांशी सुद्धा कॅबिनेटच्या पहिले त्यांच्याशी भेटही झाली, त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी मला आश्वासन दिल्याप्रमाणे काल त्यांच्या फायनान्सच्या जे काही ओपी गुप्ता आहेत त्यांना त्यांनी निर्देशही दिले. काल गोगावले म्हणतायत की अजितदादांनी शिवसेनेच्या मंत्र्यांशी चर्चा करून निधीबाबत निर्णय घ्यावा. निश्चित काय झालेलं आहे की फायनान्स डिपार्टमेंटने 60% GR काढलेला आहे, परंतु आणखीन ते निधी आणखीन आलेला नाही. त्याच्यामुळं सर्वच मंत्र्यांची अशी अपेक्षा होती की अर्थमंत्री साहेबांशी बसावं, चर्चा करावी आणि एक सिस्टीम ज्याला म्हणतो आपण ते सिस्टीम लावण्याचा प्रयत्न करावा. आपण काल अजित पवारांनी काल त्यांनी तुम्ही नाही अजित दादा ते बोलले असेल, मिश्किलपणे बोलले असेल, परंतु आमची त्यांची 1 to 1 चर्चा झालेली आहे. आता सध्याला आमचे कोणतेही वाद नाहीत आणि जेव्हा एकमेकांचे संवाद होतो त्यावेळेला ह्या वादाला अर्थ राहत नाही. शिरसट साहेब, प्रभाग रचनेचा एकंदरीत संपूर्ण पत्र जे ते निवडणूक आयोगाने काढलेलं आहे, जैसे ती तशी परिस्थिती देण्यात आलेली आहे, जैसे ते मुंबईत ठेवण्यात आलेली आहे प्रभाग संख्या आपण काय म्हणतो नाही ठेवली असेल तर ठीक आहे ना. निवडणुका निवडणुका असतात, निवडणूक आयोगाने तो निर्णय घ्यायचा असता. वार्डची जेव्हा पुनर्रचना होते त्या टायमाला हे सर्व अधिकार हे आयुक्तांना असतात आणि इलेक्शन कमिशनरच्या अधिकाऱ्यांना असतात. त्यांनी प्रभाग कसा ठेवायचा, कसा निवडायचा, कोणत्या बाउंड्री असल्या पाहिजेत या संदर्भामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार हा त्यांना असतो आणि ती माहिती त्यांनी निवडणूक आयोगाकडे द्यायची असते आणि निवडणूक आयोग त्याच्यावर शिक्कामोर्तब करते. मागचे 25 वर्ष शिवसेना इम्तियाज जलील सातत्याने गेले 3-4 दिवस तुमच्यावर आरोप करतायत वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन आणि ते वेगवेगळ्या लोकांकडे बैठकांसाठी सुद्धा जातात. जाऊ द्या, त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही. असे फार येतात फार जातात, मी त्याच्यावर काही एवढं मागचे 25 वर्ष शिवसेनेचा झेंडा पालिकेवर माहिती देखील त्यांनी दिली आहे. अहो आता त्यांना जाऊ द्या, करू द्या ना, काय करायचं जे काही लिगल असेल ते पाहिल ना मी, म्हणून त्याच्यावर चर्चा करण्यात काही मला अर्थ नाही, मला इंटरेस्ट पण नाही. असे दलाल मार्केटमध्ये भरपूर फिरत असतात. मागचे 25 वर्ष शिवसेनेचा झेंडा महापालिकेवर आहे, पण यंदा मुंबई महापालिका महायुतीत लढणार की स्वबळावर लढणार यावर आता आणखी कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही महायुती म्हणून लढण्याची आमची सगळ्यांची मानसिकता आहे. या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा हे बसून निर्णय घेणार आहेत, म्हणून त्या बाबतीमध्ये कोणताही निर्णय आतापर्यंत झालेला नाही. वाद झाला तर आम्ही एकमेकांच्या विरोधात लढू. ते काय बोलले ते मी ऐकलेलं नाही, परंतु आम्ही माहितीमध्ये लढणार आहोत. काल जयंत पाटलांनी मेळाव्यामध्ये वक्तव्य केलं की त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला व्हायचं. काल तुम्ही जे वक्तव्य केलं काय तुमचं एकंदरीत म्हणणं काय सांगा? जयंत पाटील अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून नाराज आहेत असं एकंदरीत दिसतंय. त्यांच्या पक्षामध्ये त्यांची काही कोंडी होत असेल तर त्याची कल्पना नाही, परंतु जयंत पाटलाचं मन तिथं रमत नाही हे वस्तुस्थिती आहे. निवडणुकीमध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात काही चर्चा झालेली दिसते नाही, हे वरिष्ठ पातळीवर चर्चा होतात, याबद्दलची माहिती मला नाही. संजय राठोड यांच्या खात्यांतर्गत ज्या बदल्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि कोट्यावधी रुपयांची नाही, या संदर्भात मला माहिती नाही त्यांच्या खात्यात काय झालं. नाशिकच्या जागे खरेदीबद्दल काय सत्य अहो तुम्हाला काय पडलंय त्याच्याशी एकदा होऊ द्या ना, त्याचं होऊ द्या. तुम्ही NDTV वाल्यांनी जे काही मोहीम ठेवली ना ती मला आम्हाला कळतंय. तुम्हाला जी काही प्रॅक्टिस करायची नाही मीडिया ट्रायल ते तुम्ही करत बसा ना, मी तुम्हाला ऑब्जेक्शन कुठे घेतलंय. म्हणून तुम्ही तुमचं काम करत राहा, जे काही जेव्हा तोंडावर पडेल ना त्या टायमाला सांगेल मी. बावनकुळे साहब ये मेरे दोस्त हैं, हमारे बहुत सालों से संबंध है. आज वो मेरे पास आए थे चाय पीने के लिए, उसके सिवाय कोई भी हमारा पॉलिटिकली बात नहीं हुई. और एक विषय ज़रूर हुआ, वो सुलेखा कुंभारे का कोई प्रोजेक्ट चल रहा है नागपुर में, उसके लिए उनको थोड़ा सा हेल्प करो ऐसा उन्होंने मुझे कहा है और हम उनको मदद करें. स्थानिक स्वराज्य संस्थों का परिपत्रक जो है निवडणूक आयोग से निकाला गया है, मुंबई की परिस्थिति जैसे थे वैसी रखी गई है. देखिए निवडणूक आयोग का निर्णय है, उसके ऊपर हम ऑब्जेक्शन नहीं उठाएंगे. वो उनका राइट्स है, वो कैसा प्रभाग रचना करना चाहते हैं, कैसा रखना चाहते हैं वो जाने. हम इलेक्शन जब जिस दिन डिक्लेयर होगा वहाँ से हमारा रोल शुरू होगा. पिछले कई सालों से मुंबई महापालिका में शिवसेना की सत्ता थी, पर अब हम महायुति में है, तो किस तरह से आने वाले चुनाव में सामने जाएंगे? देखिए हम ये मुंबई महानगर पालिका का चुनाव जो है वो महायुति बोल के लड़ने वाले हैं, पूरी ताकत से लड़ेंगे और हम महायुति का झंडा वहाँ मुंबई महानगर पालिका पे लहराएंगे. सर, सांगलीमध्ये पूजा खेडकर प्रकरणचं जे पॅटर्न आहे ते परत आलेलं आहे. जे अधिकारी आहेत त्यांनीच कणबधी असल्याची खोटी पत्र जी आहे ते दाखल केलेलं आहे.
MPSC परीक्षेसाठी कसं पाहता हे आपलं पूजा केळकर पॅटर्न आता हे न्यायालयीन मामला आहे. न्यायालयीन मामल्यामध्ये जे काही निर्णय येतील त्याच्यावर आपण पाहूया ना. आज त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. मनसेबरोबर पुढे काही चर्चा झाली आहे का? साहेब, मनसेबरोबर पुढे काही चर्चा झाली आहे? फंड एलोकेशन के बारे में हमारे में कोई तनाव नहीं है. मैं कल ही फाइनेंस मिनिस्टर अजित पवार साहब से भी बात किया. उन्होंने भी कुछ उनके अधिकारियों को डायरेक्शन दिया है. मुझे लगता है इसके बाद उसके बारे में कोई चर्चा नहीं होगी और सभी सब तरीके से ठीक होगा. मनसेबरोबर चर्चा काही पुढे गेलेली आहे का? सर, मनसेबरोबर चर्चा काही पुढे गेलेली आहे? अलॉट किया जाएगा जैसे कि अल्कोहल की प्राइसेस कल कैबिनेट में बढ़ाने के डिसीजन हुआ. अल्कोहल की प्राइस बढ़ा के कोई ऐसा योजनाओं का फंड नहीं दिया जाता. एक पॉलिसी मैटर होता है और मुझे लगता है कि तीनों नेताओं ने, मुख्यमंत्री साहब ने और दोनों DCM साहब ने मिलकर ये तय किया है कहाँ से फंड निकालना है और कैसा वितरित करना है. इसलिए उसके ऊपर अभी कोई भी तनाव नहीं है और कोई किसी से झगड़ा भी नहीं. तर शिवसेनेबरोबर मनसेची युतीच्या संदर्भात चर्चा काही पुढे गेलेल्या आहेत? येत्या काळात काही भेटीगाठी होणार आहेत? नाही, आमचं राजसाहेबांबरोबर चर्चा चालू असते. राजसाहेब हे आमचे चांगले जवळचे स्नेही आहेत. आमचे त्यांचे मतभेद वैयक्तिक कोणतेही नाहीत. म्हणून त्यांच्या भेटीगाठी होणं, त्यांच्याशी चर्चा करणं हा रुटीन भाग आम्ही मानतो. म्हणून ह्याबद्दल कोणताही निर्णय, फायनल निर्णय हा इलेक्शनच्या तोंडावर होईल. थँक्यू. थँक्यू. तर आमच्या सध्या कुठलेही वाद नाहीत असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. दरम्यान 5 एकर जमीन 15 कोटीने विकत घेतली या प्रश्नावर संजय शिरसाट यांनी बोलणं टाळलं. ते NDTVच्या प्रश्नावर भडकल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर आमच्या सध्या कुठलेही वाद नाहीत असं देखील स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे.